हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही MCQज असतील मग अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथरवरचे जे काही MCQज असतील ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला पार्ट फर्स्ट असेल, या पार्ट फर्स्टमधला आपला जो काही नेक्स्ट चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, हा आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहे. तर चला स्टार्ट करूया. केमिकल थर्मोडायनॅमिक्स, डेफिनेशन, स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. याचे काय डेफिनेशन असेल, याला काय स्कोप आहे किंवा याचे काय लिमिटेशन्स असतील, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तर सुरुवात करूया. Thermodynamics deals with the study of the transformation of energy from one form to another. Means thermodynamics, it is the branch of science deals with the study of ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मीन्स एनर्जी एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्यासाठी जे काही स्टडी केला जातो तो कुठे केला जातो? थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल, लाईट एनर्जी कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू थर्मल एनर्जी, and chemical energy is converted into the mechanical energy. These are the forms of energy converted into one another. Now thermodynamics, thermo and dynamics, these are the two words. Thermo means heat and dynamic means movement. Dynamics म्हणजे काय? त्याची मोमेंट आहे, हीटची मोमेंट आहे. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स. काय आहे? ही सायन्सची ब्रांच आहे. दॅट डील्स विथ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. सायन्सची एक ब्रांच आहे आणि हे काय करते? डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीचा अभ्यास करते. अँड द क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन देम. आणि यामध्ये काय रिलेशन्स आहे, म्हणजे हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म, अँड हाऊ मच remains as it is, and the energy changes that occur in physical and chemical process. फिजिकल आणि केमिकल प्रोसेसमध्ये जे काही केमिकल चेंजेस होत असतील याच्यामध्ये एनर्जी चेंज. मग फिजिकल प्रोसेस जर असेल तर किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, किती एनर्जी त्या ठिकाणी बाहेर पडते, हा जो काही चेंज असेल, किंवा एखादी रिएक्शन्स आहे, एखाद्या रिएक्शन्समध्ये मग ती एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक असेल तर किती एनर्जी बाहेर पडते, एंडोथर्मिक असेल तर किती एनर्जी ती ॲब्सॉर्ब करते. हाऊ मच अमाऊंट इज एनर्जी ॲब्सॉर्ब ऑर रिलीज इज स्टडीड इन अ थर्मोडायनॅमिक्स. ही जी काय टर्म असेल यामध्ये आपण तो अभ्यासत असतो. स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स, याला काय स्कोप आहे? इट एक्सप्लेन्स हाऊ अ केमिकल रिएक्शन प्रोसीड. थर्मोडायनॅमिक्स काय सांगतं आपल्याला की एखादी रिएक्शन्स आहे ती रिएक्शन कशी प्रोसीड्स होते. ती रिएक्शन कशी प्रोसीड्स होते. फिजिकल अँड केमिकल चेंजेस ड्युरिंग अ रिएक्शन. एखादी रिएक्शन्स होत असेल तर त्या रिएक्शन्समध्ये मग काही फिजिकल चेंज होत असतील किंवा त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज होत असतील, तर हे सगळे फिजिकल किंवा केमिकल चेंजेस या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स आपल्याला एक्सप्लेन करतो. फेदर अ केमिकल रिॲक्शन इज प्रॅक्टिकली पॉसिबल ऑर नॉट. मग एखादी रिॲक्शन्स आहे, आपण नुसती रिॲक्शन लिहितो, मग ही लॅबोरेटरीमध्ये पॉसिबल आहे का किंवा पॉसिबल नाही, हे सुद्धा पाहिले जातं. नेक्स्ट आहे हाऊ लॉ ऑफ फिजिकल केमिस्ट्री आर डिराईव्ह. म्हणजे काय लॉ असतील, हे लॉ कशा प्रकारे डिराईव्ह केलेले आहे हे सुद्धा आपल्याला थर्मोडायनॅमिक्स प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. याचे काय लिमिटेशन्स आहेत? इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. मॅक्रो आणि मायक्रो असे दोन वर्ड आहे. मायक्रो म्हणजे अगदी लहान स्केलचे प्रॉपर्टी आणि मॅक्रो म्हणजे लार्जमध्ये असतील, आहे की नाही, ज्याची क्वांटिटी लार्जमध्ये आहे त्याला म्हणतो आपण मॅक्रो, आणि जे काय आहे स्मॉलेस्ट क्वांटिटीमध्ये असेल त्याला म्हणतो मायक्रो. इट ओनली कन्सिडर इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम. मग हे काय करतं? फक्त इनिशियल, सुरुवातीला कसं आहे आणि शेवटी कसं आहे की नाही, इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम. तिसरा आहे
It does not tell us about rate or speed and mechanism of the reaction. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट बद्दल सांगितलं जातं. तर रिएक्शनची जी काही स्पीड असेल किंवा त्याचं जे काही मेकॅनिझम असेल, हे मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात नाही. पहा नाव MCQ. Thermodynamics deals with different form of energy, quantitative relation between different form of energy, energy changes in physical and chemical reactions, and all of this. तर याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ दिस. सगळ्याचं ते काय करतं? स्टडी करत असतं. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिमिटेशन ऑफ थर्मोडायनामिक्स आर applicable for macroscopic properties, deals with initial and final state, not concerned with speed. All of this. तर या ठिकाणी सगळे काय आहे याचे? हे लिमिटेशन्स आहे. म्हणजे आन्सर आहे आपलं ऑल ऑफ दिस. नेक्स्ट, थर्मोडायनामिक्स टर्म, जे काही टर्म्स आपण वापरतो ते कोणते आहेत? पहा सिस्टीम. नेक्स्ट, सराउंडिंग, युनिवर्स, बाउंड्री. या जे काही टर्म आहे आपण वापरतो. तर कशाला काय म्हणायचं आपण काय करूया पाहूया. पहा सिस्टीम. अ स्मॉल पार्ट ऑफ द युनिवर्स चूजन फॉर थर्मोडायनामिक स्टडी. असा एक पार्ट आहे. कशाचा? युनिवर्सचा एक पार्ट आहे की तेवढा पार्ट आपण काय केला आहे? सिलेक्ट केलेला आहे, निवडलेला आहे. चूजन फॉर अ थर्मोडायनामिक स्टडी ॲट अ गिवन इन्स्टंट इज कॉल्ड अ सिस्टीम. तेवढ्याच भागाला काय म्हणतो आपण? सिस्टीम म्हणतो. पहा आता हा भाग आहे, त्यातला फक्त आपण एवढा भाग सिलेक्ट केला म्हणजे त्याला म्हणायचं सिस्टीम म्हणायचं. त्याला दिस आर कॉल्ड ॲज अ सिस्टीम. नाव सराउंडिंग. सराउंडिंग इज द रिमेनिंग पार्ट ऑफ द युनिवर्स इन कॉन्टॅक्ट विथ द सिस्टीम. सिस्टीमच्या बाहेरचा जो काही भाग असेल आणि तो कुठं असेल? युनिवर्समध्ये असेल, याला काय म्हणतो आपण? दे आर कॉल्ड ॲज अ सराउंडिंग. पाच सिस्टीम दाखवलेला आहे आणि सराउंडिंग. ठीक आहे नाही, गोल राऊंडमध्ये जे असेल ती सिस्टीम आहे. सिस्टीमच्या बाहेरचा जो काही भाग असेल त्याला म्हणतो आपण सराउंडिंग. इट डज नॉट हॅव एनी फिजिबल बाउंड्रीज. याला फिजिकल बाउंड्रीज नाही. पहा नेक्स्ट टर्म आहे युनिवर्स. सिस्टीम अँड सराउंडिंग टुगेदर कन्स्टिट्यूट द युनिवर्स. सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांचे मिळून काय तयार होतं? युनिवर्स त्या ठिकाणी तयार होतं. सिस्टीम अँड सराउंडिंग आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ युनिवर्स. युनिवर्स इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. नेक्स्ट आहे बाउंड्री. पहा द रियल इमेजिनरी सरफेस और लाइन दॅट सेपरेट अ सिस्टीम फ्रॉम इट्स सराउंडिंग इज कॉल्ड बाउंड्री. असा सरफेस आहे जो काय करतो, किंवा एखादी लाईन आहे जी काय करते? सिस्टीमला आणि सराउंडिंगला सेपरेट करते किंवा त्याला डिवाइड करते. त्याला म्हणतो आपण बाउंड्री. द रियल इमॅजिनरी सरफेस और लाईन दॅट सेपरेट्स अ सिस्टीम फ्रॉम इट्स सराउंडिंग इज कॉल्ड बाउंड्री. त्याला म्हणतो आपण बाउंड्री म्हणतो. पहा मग सिस्टीम दाखवलेला आहे आणि सराउंडिंग दाखवलेला आहे, आणि याचा जो काय लाईन असेल पहा ऑरेंज कलरची लाईन, ही आहे आपली बाउंड्री आहे. पहा थर्मोडायनॅमिक्स टर्म्स, याचं एक्झाम्पल आपण पाहूया आता. फॉर एक्झाम्पल, सिस्टीम, substance in the bottle, surrounding, things outside the bottle, and boundary, glass bottle. The surface which separates system and surrounding is called as. असा सरफेस आहे की जो काय करतो? सिस्टीमला आणि सराउंडिंगला सेपरेट करतो. त्याला काय म्हणतो आपण? सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री अँड द युनिवर्स. तर काय सेपरेट करतात सिस्टीमला आणि सराउंडिंगला? बाउंड्री दॅट सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. तर त्याचा आन्सर काय आहे आपल्याला? बाउंड्री त्याचा आन्सर आहे. पहा ऑल द अदर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड. कशाचा पार्ट आहे? ऑल द अदर पार्ट ऑफ द युनिवर्स. युनिवर्सचा पार्ट आहे
पण आउटसाइड द सिस्टीमच्या आउटसाइडला आहे, याला काय म्हणतो आपण? दे आर कॉल्ड ॲज अ सराउंडिंग. त्याला म्हणतो आपण सराउंडिंग म्हणतो. पहा, टाइप्स ऑफ द सिस्टीमचे टाइप्स पाहूया आपण. मग आता सिस्टीमचे टाइप्स आहे. इफ वी कन्सिडर अ सबस्टन्स इन अ टेस्ट ट्यूब, एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण सबस्टन्स घेतला, कॅन इट एक्सचेंज मॅटर? याच्यापासून मॅटर एक्सचेंज होतं. कॅन इट एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज होते. इफ वी क्लोज द टेस्ट ट्यूब, आता टेस्ट ट्यूब क्लोज केला काय होईल? इट कॅन नॉट एक्सचेंज मॅटर. हे मॅटर एक्सचेंज करेल का किंवा एनर्जी एक्सचेंज करेल का? नाउ डिपेंडिंग अपॉन दिस दे आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. 3 टाईपमध्ये याचं आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. मग पहिला टाईप आहे आपला ओपन सिस्टीम, आणि हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे ऑन द बेसिस ऑफ बाउंड्रीच्या बेसिसवरती आहे. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीममध्ये काय होतं? दे एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. त्या ठिकाणी एनर्जी पण एक्सचेंज होते आणि मॅटर सुद्धा एक्सचेंज होतो. त्याला म्हणतो आपण ओपन सिस्टीम. द सिस्टीम इन विच देअर इज एक्सचेंज ऑफ मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी आर कॉल्ड ओपन सिस्टीम. सेकंड आहे आपली क्लोज सिस्टीम. A system which can exchange both matter as well as energy with the surrounding is called open system. त्याला म्हणतो आपण ओपन सिस्टीम. नेक्स्ट आहे क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम मध्ये काय होतं? अ सिस्टीम विच कॅन एक्सचेंज एनर्जी बट नॉट मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम आहे म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये सबस्टन्स आणि टेस्ट ट्यूब आपण बंद केलेले आहे, बरोबर? किंवा कपामध्ये चहा घेतला आणि त्याच्यावरती बसीचं झाकण मांडलं वरून, काय होईल? मॅटर एक्सचेंज होईल का आपला? आता नाही, पण एनर्जी काय होते? एक्सचेंज होते. थोडा वेळ गेला की तो चहा काय होतो? आपला थंड होतो. म्हणजे याचा अर्थ काय? त्या ठिकाणी जी काही एनर्जी आहे ती एनर्जी काय झाली? एक्सचेंज झाली. पण चहा संपून गेला का त्यातला? नाही. इट डज नॉट एक्सचेंज मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज सिस्टीम. त्याला म्हणतो आपण क्लोज सिस्टीम. अँड थर्ड वन इज आयसोलेटेड सिस्टीम. A system that can exchange neither matter nor energy with the surrounding is called isolated system. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? आयसोलेटेड म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी मॅटर पण एक्सचेंज होत नाही आणि त्या ठिकाणी एनर्जी पण एक्सचेंज होत नाही. मग सपोज आपण एक्झाम्पल घेऊ, थर्मोस्टॅट. पहा, थर्मोस्टॅटमध्ये काय होतं? आपण जर थंड वस्तू त्याच्यामध्ये ठेवली तर थंड राहते, गरम ठेवली तर गरम राहते. याचा अर्थ काय? दे डज नॉट एक्सचेंज हीट ॲज वेल ॲज एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडत नाही. नाव लुक ॲट दिस 2 सिस्टीम. या सिस्टीममध्ये आपण एखादा सबस्टन्स ॲड केला तर तो तसाच राहिला किंवा विरघळून गेला तर काय होतंय? पहा, आता हा सबस्टन्स टाकला, काय होतंय? विरघळून जातोय. आता दुसऱ्या सिस्टीममध्ये पहा काय होतंय? तो सबस्टन्स आहे असं राहतोय. मग याच्यानुसार सिस्टीमचे 2 टाईप पडतात. एक आहे होमोजिनियस, दुसरं आहे हेट्रोजिनियस. ऑन द बेसिस ऑफ फेजेसनुसार याचा टाईप आहे. पहा, ऑन द बेसिस ऑफ फेज. मग होमोजिनियस सिस्टीम कशाला म्हणायचं? द सिस्टीम विच आर प्रेझेंट इन अ सिंगल फेज. जी सिस्टीम सिंगल फेजमध्ये प्रेझेंट असेल. अ सिस्टीम ऑफ अ सिंगल फेज हॅज अ कम्प्लिटली युनिफॉर्म कंपोजिशन थ्रू आउट इज कॉल्ड होमोजिनियस सिस्टीम. मग अशी एक सिस्टीम आहे की ज्यामध्ये सिंगल फेज असेल फक्त, आणि तो कसा आहे? कम्प्लिटली युनिफॉर्म कंपोजिशन. दे आर कॉल्ड ॲज होमोजिनियस सिस्टीम. त्याला म्हणायचं होमोजिनियस. अ सिस्टीम कंटेनिंग मोर दॅन 1 फेज. आता ज्या सिस्टीममध्ये मोर दॅन 1 फेज असेल, है की नाही? 2 फेज असेल, 3 फेज असेल, याला म्हणतो आपण हेट्रोजिनस सिस्टीम. MCQ आहे पहा पुढे. इन अन ओपन सिस्टीम एनर्जी कॅन एक्सचेंज विथ सराउंडिंग. मॅटर इज एक्सचेंज विथ सराउंडिंग. बोथ अँड डी नायदर एनर्जी नॉर मॅटर आर एक्सचेंज. तर ओपन सिस्टीममध्ये काय होतं? एनर्जी सुद्धा एक्सचेंज होते आणि मॅटर सुद्धा एक्सचेंज होतं. म्हणजे या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. बोथ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर इज अ एक्सचेंज. नेक्स्ट, ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड सिस्टीम आर क्लासिफाईड बेस्ड ऑन. ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम असेल, हे कशानुसार सेपरेट केलेले आहे? पण ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम कशानुसार सेपरेट केलेलं आहे?
तर ते बाउंड्रीनुसार सेपरेट केलेले आहे पहा. फेजनुसार आपल्याला कोणते टाईप मिळतात त्याचे, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. बाउंड्रीनुसार ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट. The state of the system. The state of system. The state of thermodynamic system is described by its measurable macroscopic property. एखाद्या सिस्टमची स्टेट असेल, हे कशावरून सांगतो आपण, तर त्याची जी काही मेजरेबल प्रॉपर्टी असेल, मग ती कोणती प्रॉपर्टी असेल, दिस प्रॉपर्टी आर मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. स्टेट फंक्शन, मग त्याच्या दोन आहेत पहा फंक्शन, एक आहे स्टेट फंक्शन, दुसरं आहे पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये पाहूया. स्टेट फंक्शन, the property of the system whose value depends on only initial and final state of the system and do not depend on path followed is called state function. कशाला म्हणायचं स्टेट फंक्शन, हे जे काही फंक्शन आहे हे कशावर डिपेंड्स आहे, इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. दिस आर कॉल्ड ॲज अ स्टेट फंक्शन. त्याला म्हणतो आपण स्टेट फंक्शन. फॉर एक्झाम्पल, internal energy, enthalpy, entropy, gives energy, temperature, pressure and volume are the state function. मग या ठिकाणी पहा, टेम्परेचर आहे ते किती झालं आपलं, सुरुवातीला टेम्परेचर 10 डिग्री होतं, ते किती झालं आपलं 100 डिग्री झालं. मग टेम्परेचर काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. मग ते टेम्परेचर तुम्ही हिटिंग करताना कोणती सिस्टीम वापरली याचा विचार करताय का, ते नाही. तुम्ही स्टोव वापरला, तुम्ही गॅस वापरला, याचा विचार आहे का या ठिकाणी, नाही. टेम्परेचर इन्क्रीज होणं हे काय आपलं महत्त्वाचं काम आहे, म्हणजेच इट इज कॉल्ड ॲज अ स्टेट फंक्शन. त्याला काय म्हणतो आपण, स्टेट फंक्शन म्हणतो पहा. नेक्स्ट आहे पाथ फंक्शन. The property of the system whose value depends on path followed is called as a path function. प्रॉपर्टी आहे, मग कोणत्या प्रॉपर्टी आहेत सिस्टीमच्या की ज्या प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहेत, तर पाथ फॉलो, पाथवर डिपेंड आहेत. डज नॉट डिपेंड्स ऑन इनिशियल और फायनल स्टेट, डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड आर कॉल्ड पाथ फंक्शन. फॉर एक्झाम्पल, वर्क असेल, हीट असेल, एक्सेट्रा आर द पाथ फंक्शन. याला म्हणतो आपण पाथ फंक्शन. नाव नेक्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज आर पाथ फंक्शन. तर खालीलपैकी कोणतं पाथ फंक्शन असेल, वर्क, हीट, बोथ A and B and none of this. तर या ठिकाणी वर्क आणि हीट दोन्ही सुद्धा कसे आहेत आपले पाथ फंक्शन आहे. बोथ A and B इज द करेक्ट आन्सर. इंटरनल एनर्जी अँड एन्थॅल्पी आर. इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी काय आहेत आपले, स्टेट व्हेरिएबल, स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, नन ऑफ दिस. तर हे काय आहेत आपले स्टेट फंक्शन्स आहेत पहा. इट डिपेंड्स ऑन इनिशियल अँड द फायनल स्टेट, देअरफॉर दे आर कॉल्ड एज स्टेट फंक्शन्स पहा. थर्मोडायनामिक प्रोसेसेस. आता टाईप आहे, प्रोसेसचे टाईप्स आहेत. आपण सिस्टीमचे टाईप पाहिले, आता प्रोसेसचे टाइप पाहते पहा. थर्मोडायनेमिक प्रोसेसेस, दे आर ॲज फॉलोज. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस अँड द लास्ट वन इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. दिज आर द टाइप्स ऑफ अ प्रोसेस. प्रोसेसचे हे टाइप्स असतील. तर आपण सुरुवातीला वन बाय वन पाहू. आयसोथर्मल. What is isothermal process? A process in which the temperature of the system remains constant throughout is called isothermal process. अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये सिस्टीमचं टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, त्याला म्हणतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. डज टेम्परेचर इन्क्रीज ड्युरिंग द रिॲक्शन्स. रिॲक्शनचं टेम्परेचर वाढतं, यस. डज टेम्परेचर डिक्रीज ड्युरिंग द रिॲक्शन्स, यस. टेम्परेचर वाढतंय, कमी होतंय. बट देर इज नो चेंज इन द टेम्परेचर बिफोर अँड आफ्टर रिॲक्शन. बिफोर आणि आफ्टर रिॲक्शनच्या टेम्परेचरमध्ये काही चेंज होत नाही. मीन्स देर इज अ
डेल्टा टी दॅट इज अ चेंज इन टेम्परेचर इज अ झिरो. टेम्परेचरचा जो काही चेंज असेल तो काय आला आपला झिरो आला. नो चेंज इन टेम्परेचर मीन्स नो चेंज इन इंटरनल एनर्जी. त्या ठिकाणी इंटरनल एनर्जीमध्ये सुद्धा चेंज होत नाही. डेल्टा टी इक्वल टू झिरो देन चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू इक्वल टू झिरो. ते सुद्धा काय असेल झिरो असेल पहा. Second process is isobaric process. What is isobaric process? A process in which the pressure of the system remains constant throughout is called isobaric process. Isobaric process म्हणजे काय की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमवर जो काय प्रेशर असेल तो प्रेशर काय राहतो कॉन्स्टंट राहतो त्याला म्हणायचं आयसोबॅरिक प्रोसेस. प्रेशर इन्क्रीज ड्युरिंग द रिॲक्शन्स. यस. डज प्रेशर डिक्रीज ड्युरिंग द रिॲक्शन्स. यस प्रेशर कमी होतोय. बट देर इज नो चेंज इन प्रेशर बिफोर अँड आफ्टर रिॲक्शन. रिॲक्शनच्या बिफोर आणि आफ्टर त्या ठिकाणी आपल्याला काही चेंज पाहायला मिळत नाही. देअर फोर डेल्टा पी इक्वल टू झिरो. डेल्टा पी काय असेल आपला झिरो असेल. फॉर एक्झाम्पल ऑल केमिकल रिॲक्शन कॅरिड आउट इन लॅबोरेटरी ॲट द कॉन्स्टंट प्रेशर. लॅबोरेटरीमध्ये जे काही रिॲक्शन घेतो आपण त्या कशा राहतात कॉन्स्टंट प्रेशरला घेत असतो पहा आपण. आयसोकोरिक प्रोसेस तिसरा टाइप आहे. व्हॉट इज आयसोकोरिक प्रोसेस? A process in which the volume of the system remains constant throughout is called isocoric process. आयसोकोरिक म्हणजे काय की ज्या सिस्टीम प्रोसेसमध्ये सिस्टीमचं जे काही वॉल्यूम असेल ते काय राहतं रिमेन्स कॉन्स्टंट राहतं पहा. डज वॉल्यूम इन्क्रीज ड्युरिंग द रिॲक्शन्स. वॉल्यूम वाढतं रिॲक्शन्समध्ये. यस. डज द वॉल्यूम डिक्रीज इन द रिॲक्शन. यस. बट देर इज नो चेंज इन वॉल्यूम बिफोर अँड आफ्टर द रिॲक्शन. तेवढ्यापुरतं वाढेल परत ते कमी होईल पण जी काही रिॲक्शन आपली संपेल त्यावेळेस त्याच्यामध्ये काही बदल असणार नाही. बट देर इज नो चेंज इन द वॉल्यूम बिफोर अँड आफ्टर रिॲक्शन. बिफोर आणि आफ्टर काही चेंज पाहायला मिळणार नाही. देअर फॉर डेल्टा व्ही दॅट इज अ चेंज इन वॉल्यूम इज झिरो. सिन्स वॉल्यूम डज नॉट चेंज नो वर्क इज डन. वॉल्यूम जर चेंज झालं नाही तर वर्क डन होईल का त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे डब्ल्यू इज ऑल्सो झिरो. फॉर एक्झाम्पल gaseous reaction is a closed container where none of the walls are movable. ज्या काही रिॲक्शन्स असतील गॅसमध्ये करतो आपण हे की नाही गॅसेस कंटेनरमध्ये करतो की ज्याच्यामध्ये काय होतं सगळी प्रोसेस कशी असते आपली बंद असते. मग त्या ठिकाणी वॉल्यूम चेंज होईल का वॉल्यूम चेंज होणार नाही. नेक्स्ट आहे ॲडिबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज अ ॲडिबॅटिक प्रोसेस? A process in which heat is not allowed to enter or leave the system. सिस्टीममध्ये हीट अलाउ केली जात नाही किंवा हीट बाहेर सुद्धा टाकली जात नाही. हीट इज नॉट अलाउड. क्यू इज इक्वल टू झिरो. सिस्टीमचा क्यू काय असेल झिरो. सिस्टीम इज थर्मली इन्सुलेटेड. सिस्टीम काय आहे थर्मली इन्सुलेट केलेली आहे. बट देर इज अ चेंज इन द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला चेंज पाहायला मिळतो. डेल्टा टी नॉट इक्वल टू झिरो. सिन्स टेम्परेचर चेंजेस इंटरनल एनर्जी ऑल्सो चेंज. मग या ठिकाणी टेम्परेचर चेंज होते म्हणजे सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी असतील ती एनर्जी पण काय होते चेंज होते. म्हणजेच डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. रिॲक्शन्स कॅरिड आउट इन अ थर्मल फ्लास्क दॅट इज बॉइलिंग वॉटर इज थर्मली इन्सुलेटेड कंटेनर. मग जर आपण बॉइलिंग वॉटर त्या ठिकाणी ठेवलं इन्सुलेटेड कंटेनरमध्ये तर त्या ठिकाणी जी काही व्हॅल्यूज असेल क्यू इक्वल टू झिरो ती बाहेर येतच नाही ना हीट. देर इज नो एक्सचेंज ऑर नो हीट इज अलाउड ऑर लिव्ह द सिस्टीम. सिस्टीममधून ती बाहेर पडत नाही पहा. नेक्स्ट आहे सायक्लिक प्रोसेस. When a system undergoes a series of processes and finally reaches its initial state, then it is called a cyclic process. काय होतं सिस्टीममध्ये चेंज होतंय आणि परत काय होतं सिस्टीम ओरिजिनल स्टेटला येत असेल फायनली रिचेस इट्स इनिशियल स्टेट देन इट इज कॉल्ड सायक्लिक प्रोसेस. त्याला म्हणतो आपण सायक्लिक प्रोसेस. इन सायक्लिक प्रोसेस ऑल द चेंज इन द स्टेट फंक्शन्स आर झिरो. जे काय चेंज असेल ते काय असतं याच्यामध्ये झिरो आपल्याला पाहायला मिळते पहा. इनिशियल स्टेट इक्वल टू फायनल स्टेट. बट पाथ फंक्शन्स आर नॉट झिरो. पाथ फंक्शन त्या ठिकाणी झिरो असत नाही. क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. डब्ल्यू नॉट इक्वल टू झिरो असेल पहा.
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर डिफरंट प्रोसेसचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पहा. या ठिकाणी प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे. आयसोथर्मल प्रोसेस असेल तर याप्रमाणे मिळेल ग्राफ. आयसोबॅरिक असेल तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत आहे. आयसोकोरिक असेल तर प्रेशर चेंज होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोबॅरिक असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट राहतो, व्हॉल्यूम त्या ठिकाणी फक्त चेंज होते. पहा ही सिस्टीम आहे, ॲडियाबॅटिक सिस्टीम आहे. ॲडियाबॅटिक सिस्टीममध्ये काय होतं आहे, सिस्टीमचं टेम्परेचर कमी जास्त होतं आहे, पण सिस्टीममध्ये जे काय हीट असेल ती बाहेर टाकली जात नाही किंवा आतमध्ये सुद्धा घेतली जात नाही. पहा रिव्हर्सिबल प्रोसेस. पुढची प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. इफ वी कन्सिडर अ सिलेंडर विथ आयडियल गॅस. एखाद्या गॅस सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये काय केलं आपण, आयडियल गॅस घेतला. इफ वी अप्लाय प्रेशर. आपण प्रेशर अप्लाय केलं, काय होतं या ठिकाणी, आता त्याचं जे काही व्हॉल्यूम असेल ते कमी झालं, बरोबर. इफ वी रिलीज प्रेशर. आपण प्रेशर काय केला, कमी केलं, त्याचं व्हॉल्यूम परत आहे त्या पोझिशनला आलं. इफ वी अप्लाय प्रेशर देन अगेन इट गोज टू द डाऊन, and if we release pressure it again goes to the upside. Means a process in which the difference between driving and opposing force is very small, and by increasing opposing force slightly the process can be reversed. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स असेल आणि अपोजिंग फोर्स असेल या दोघांमध्ये अगदी लहान फरक असतो, किंवा त्याला आपण म्हणतो इनफायनाईटसिमल डिफरन्स. अगदी लहान लहान फरक आहे. मग जर आपण त्याच्यामध्ये अपोजिंग फोर्स असेल, या अपोजिंग फोर्समध्ये थोडंसं इन्क्रीज केला तर काय होईल, ही प्रोसेस परत काय होते, रिव्हर्स होते. याला म्हणतो आपण रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे दिस प्रोसेस टेक प्लेस इन बोथ डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शननं प्रोसेस पाहायला मिळते. पहा आणि लास्ट आहे आपली शेवटची इरिव्हर्सिबल प्रोसेस. अ प्रोसेस इन विच द डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स इज व्हेरी लार्ज. दोघांमध्ये काय आहे, खूप जास्त फरक आहे. अँड by increasing opposing force slightly the process cannot be reversed. मग अपोजिंग फोर्समध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये जर चेंज केला किंवा इन्क्रीज केला तर प्रोसेस रिव्हर्स होत नाही. याला म्हणतो आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस. दिस प्रोसेस टेक प्लेस इन ओनली वन डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल ऑल नॅचरल प्रोसेस आर इरिव्हर्सिबल. नॅचरलमध्ये ज्या प्रोसेस असतील त्या सगळ्या कशा असतील, इरिव्हर्सिबल असतील. अ प्रोसेस इन विच हीट इज नॉट अलाउड टू एंटर ऑर लिव्ह द सिस्टीम. सिस्टीममध्ये हीट अलाउ पण नाही आणि त्याला लिव्ह पण त्या ठिकाणी होत नाही. त्याला काय म्हणतो आपण, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल. तर ही जी काही प्रोसेस आहे ती आहे आपली ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. पहा नेक्स्ट, अ प्रोसेस इन विच प्रेशर इज कॉन्स्टंट. कोणती सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल. तर याचा आन्सर आहे आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर काय राहतो आपला, कॉन्स्टंट राहत असतो. पहा थँक्यू.